नमस्कार मित्रांनो, महाभारतामध्ये भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला जो विष्णू सहस्रनामाचा उपदेश केला ते विष्णू सहस्रनाम भगवान श्रीहरी विष्णूंची 1000 नावं ही आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच नक्कीच माहीत असतील आणि आपल्यापैकी कित्येक जण असे असतील की जे रोज नित्यनेमाने विष्णू सहस्रनामाचे पठण देखील करत असतील। तर आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल की सध्या विष्णू सहस्रनामाच्या ज्या काही प्रती उपलब्ध आहेत त्यापैकी काहींमध्ये रुद्रशाप विमोचन विधी नावाचा एक विधी आपल्या वाचनामध्ये येतो। तर या विधीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। सर्वप्रथम रुद्रशाप विमोचन या शब्दाचा अर्थ काय? रुद्र शाप विमोचन असे 3 शब्द या एका शब्दामध्ये येतात। रुद्र म्हणजे जन्मजन्मांतरीचं दुःख निवारण करणारा जो परमात्मा त्याला रुद्र म्हणतात। रुद्रशाप म्हणजे काय? रुद्रशापाचा अर्थ समजून घेण्याकरता आपल्याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या 12 अभंगातील सुरुवातीच्या ओळींचा संदर्भ घ्यावा लागेल। संत तुकाराम महाराजांनी काय म्हटलं आहे? जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा। पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली। जीवात्मा ह्या जन्मामध्ये जी काही दुःख भोगत असतो त्याला त्याचीच या जन्मातली किंवा गेल्या जन्मातली कर्म कारणीभूत असतात। त्यांनी विविध दुःख त्या जीवात्म्याच्या वाट्याला येत असतात। तर ही दुःख भोगण्याचा जो शाप आहे जो त्या जीवात्म्याच्याच कर्मानी निर्माण झालेला आहे त्या शापाला रुद्रशाप असे म्हणतात। रुद्रशाप विमोचन म्हणजे काय? तर आपल्या दुःखाचं जे दुःख आपण आता भोगत आहोत त्याचं निवारण म्हणजे रुद्रशाप विमोचन। मग ते दुःखाचं निवारण असेल, आजाराचं निवारण असेल, अडचणीचं निवारण असेल, त्याचं निवारण म्हणजे रुद्रशाप विमोचन आणि हे करण्याचा विधी म्हणजे रुद्रशाप विमोचन विधी। आता दुसरा प्रश्न असा येतो की रुद्रशाप विमोचन विधी काय आहे, तो कसा करायचा? तर ह्या संदर्भातला एक व्हिडिओ मी काही महिन्यांपूर्वी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला तुम्हाला दिसेल। त्याची लिंक मी सध्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देत आहे, तो तुम्ही नंतर पाहू शकता। त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एक मंत्र आहे जो मंत्र थोडंसं पाणी आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरती घेऊन आपण 10 किंवा 100 वेळा म्हणायचा, ते पाणी जमिनीवरती सोडून द्यायचं आणि अशी प्रार्थना करायची की माझ्या ह्या विष्णू सहस्रनामाचं रुद्रशाप विमोचन होऊ दे, अशा स्वरूपाचा हा विधी आहे। तर हा विधी ज्या प्रतींमध्ये आपल्या वाचनामध्ये येतो तिथे असं म्हटलेलं दिसतं की अगस्त्य संहितेमध्ये अगस्त्य ऋषींनी असं म्हटलंय की हा विधी न करता तुम्ही जर विष्णू सहस्रनाम म्हणाल तर तो पाठ तुमचा निष्फळ होतो, म्हणजे तुम्हाला त्याचं जे फळ आहे ते उपलब्ध होत नाही। तर ही जी अगस्त्य संहितेमध्ये असल्याची गोष्ट आहे त्याबद्दल अनेक ठिकाणी गोंधळ आहे। अगस्त्य संहितेची सध्याची जी प्रत आहे त्यामध्ये हा विधी कुठेही सापडत नाही। तर असं असू शकतं की हा विधी पाठभेद म्हणून नंतर प्रक्षिप्त झालेला असू शकतो किंवा काळाच्या ओघामध्ये सध्याची जी प्रत आहे त्यामधून तो लुप्त झालेला असू शकतो। पण एक गोष्ट नक्की आहे की विष्णू सहस्रनाम स्तोत्राच्या सुरुवातीला हा रुद्रशाप विमोचन विधी करणं अभिप्रेत आहे। तर विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र स्वरूपामध्ये आपल्याला 3च ठिकाणी सापडतं। एक म्हणजे स्कंद पुराण, दुसरं आहे पद्मपुराण आणि तिसरं आहे नारदीय पुराण। या ठिकाणी या 3 पुराणांमध्ये विष्णू सहस्रनाम स्तोत्र किंवा स्तव स्वरूपामध्ये आलेलं आहे। पण आपण सध्या जे विष्णू सहस्रनाम जाणतो, जे भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला सांगितलं, जे महाभारतामध्ये आपण पाहतो ते स्तोत्र स्वरूपामध्ये आलेलं नाही। याचा पुरावा असा की भीष्म पितामह काय म्हणतात? यानी नामानी गौणानी विख्यातानी महात्मनः ऋषीभी परिगीतानी तानी वक्ष्यामी भूतये। म्हणजे जी नामं गौण आहेत म्हणजे गुण समृद्ध आहेत आणि लाक्षणिक आहेत, म्हणजे ज्या प्रत्येक नावाचे एकापेक्षा अनेक अर्थ निघू शकतात, अनंत अर्थ निघू शकतात, अशी गौण नावं महात्मनः विख्यातानी म्हणजे महात्मा परमात्मा भगवान श्रीहरी विष्णूंची सर्व प्रसिद्ध अशी नावं, ऋषीभी परिगीतानी म्हणजे ऋषींच्या मुखातून गीत स्वरूपामध्ये गायन स्वरूपामध्ये उत्स्फूर्तपणे समाधी अवस्थेमध्ये त्यांच्या मुखातून प्रकट झालेली नावं ऋषीभी परिगीतानी अशी नावं, वक्ष्यामी भूतये म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी सकल सौभाग्य प्राप्तीसाठी मी तुला सांगत आहे, असं भीष्म पितामह युधिष्ठिराला म्हणत आहे। आणि ही नावं जेव्हा ते सांगत होते तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण तिथे उपस्थित होते। भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कर्मकांडाला विरोध करत भक्ती मार्गाची स्थापना केली आणि त्यामुळे कर्मकांडावर अधिष्ठित असलेला रुद्रशाप विमोचन विधी हा भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला सांगितलेल्या विष्णू सहस्रनामाला लागू पडत नाही।
हा विधी आपल्याला तेव्हाच करायला लागू शकतो जेव्हा आपण स्कंद पुराण, पद्मपुराण आणि नारद पुराणामधील विष्णू सहस्त्रनामाचे पठण एखाद्या रोगाचं निवारण करण्याकरता, एखाद्या दुर्धर आजारातून सुटण्याकरता सकाम पद्धतीने आपण जर म्हणणार असू तर त्याकरता करणं आवश्यक आहे. आपण नित्यनेमाने जे भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला सांगितलेलं विष्णू सहस्त्रनाम म्हणतो किंवा विष्णूची जी 1000 नावं उच्चारतो त्याकरता हा अनिवार्य नाही. आणि ही जी नावं आहेत ना ती भगवान श्रीहरी विष्णूंना, श्रीकृष्णाला आर्ततेने हाक मारणारी नावं आहेत. त्यामुळे भक्ती हा त्याचा पाया आहे. त्याकरता कुठल्याही कर्मकांडावर अधिष्ठित असलेल्या विधीची आवश्यकता नाही. रुद्रशाप विमोचन विधीचा दुसरा अर्थ काही विद्वानांच्या मते असा आहे की आपण जे काही विष्णूचं सहस्रनाम पठण करत असतो, जे स्तोत्र म्हणत असतो, त्याची जी स्पंदनं निर्माण होतात ती ग्रहण करण्याची प्रत्येक व्यक्तीची शरीराची, मनाची क्षमता ही वेगवेगळी असते. आणि जसं आपण सूर्याकडे बघतो त्याचं जे प्रखर तेज आहे ते आपल्या डोळ्यांना सहन होत नाही, तर ते सौम्य करण्याकरता आपण सकाळच्या कोवळ्या सूर्याकडे बघतो. काही लोक जे सूर्य त्राटक करतात ते सकाळच्या कोवळ्या सूर्याकडे बघतात, त्यामुळे त्याची किरणं ती त्यावेळेला तितकी प्रखर नसतात. म्हणजे एखाद्या स्तोत्रामुळे निर्माण होणारी जी स्पंदनं आहे ती प्रत्येक म्हणणाऱ्या व्यक्तीकरता सौम्य व्हावी याकरता ज्या मंत्राचं विधान आहे त्याला रुद्रशाप विमोचन विधी असं म्हटलंय, असं काही विद्वानांचं मत आहे. पण मी तुम्हाला जसं सांगितलं की कर्मठ गुरु या ग्रंथाच्या अनुषंगाने ते विष्णू सहस्रनाम स्तोत्राच्या आधी म्हणणं अभिप्रेत असल्यामुळे आपण जे आता विष्णू सहस्रनामाचा लोकप्रिय पद्धतीने पाठ करत असतो ते स्तोत्र नाही, ती भगवान श्रीकृष्णांची आर्ततेने उच्चारलेली नावं आहेत. आणि स्तोत्र नसल्यामुळे त्याला हा रुद्रशाप विमोचन विधी नाही म्हटला तरी चालू शकतं. पण रुद्रशाप विमोचन विधी हा ज्या व्यक्तींना करणं शक्य नसेल तर त्यांनी काय करावं, तर त्याकरता सर्वाधिक सोपा उपाय असा की आपण 2 जे लोकप्रिय मंत्र आहेत त्यांचा उच्चार करायचा आहे. कसा ते मी तुम्हाला सांगतो. पहिला मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आणि दुसरा मंत्र आहे ओम नमः शिवाय. तर आपण जेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंची नावं घ्यायला सुरुवात करतो त्याआधी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं 3 वेळा म्हणायचं. आणि त्यानंतर म्हणायचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि नंतर विष्णू सहस्रनामाचं पठण पूर्ण झाल्यानंतर हेच मंत्र उलट्या पद्धतीने म्हणायचे. म्हणजे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. ही सर्वात सोपी पद्धत आहे ज्यामुळे रुद्रशाप विमोचन विधी न करता देखील आपण अतिशय परिणामकारक पद्धतीने विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकतो. भगवान श्रीकृष्णांना बोलवत असल्याच्या पद्धतीने आपण विष्णू सहस्रनामाचं पठण कसं करायचं तर त्याची एक पद्धत मी इथे सांगत आहे. तर सुरुवातीला श्री गणेशाय नमः आपण म्हणतो, त्यानंतर असं म्हणायचं की हे श्रीकृष्ण, हे सहस्रनामन, हे जनार्दन, मह्यम प्रसीद यह त्वम. आणि मग विश्वम विष्णुर्वषट्कार पासून थेट सुरुवात करायची. त्याकरता सुरुवातीला ऋषी कोण हे सगळं म्हणायची आवश्यकता नाही. आपणास या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यासमोर आणण्याकरता मला प्रोत्साहन मिळेल. पुन्हा भेटू आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.